सप्रेम नमस्कार मित्रांनो, मी महेश आरबाले @एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आम्ही कर्नाटक जिल्हा बागलकोट बदामी येथील जागतिक वारसा लाभलेल्या प्रसिद्ध अशा चालुक्य कालखंडातील लेणी पाहण्यासाठी आलेलो आहोत. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा @एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन. मित्रांनो, बदामी हे आधुनिक नाव असून ते पूर्वी वातापी म्हणून ओळखले जात असे, जे 6व्या ते 8व्या शतकापर्यंत कर्नाटकातील बहुतांश भागावर राज करणाऱ्या सुरुवातीच्या चालुक्य राजवंशाची राजधानी होती. बदामी हे दगडी पायऱ्या असलेल्या मातीच्या भिंतीने वेढलेल्या मानवनिर्मित तलावाच्या पश्चिम तीरावर वसलेले आहे. ते उत्तर आणि दक्षिण बाजूला सुरुवातीच्या चालुक्य काळात आणि नंतरच्या काळात बांधलेल्या किल्ल्यांनी वेढलेले आहे. ठिकाणी तिकीट काउंटर आहे. हा परिसर अशा पद्धतीचा आहे. बदामी लेणी संकुले ही भारतातील कर्नाटकाच्या उत्तर भागातील बागलकोट जिल्ह्यातील बदामी या शहरात असलेली बौद्ध, हिंदू आणि जैन लेणी आहेत. या लेणी भारतीय खडककटू स्थापत्य कलेची, विशेषतः बदामी चालुक्य स्थापत्य कलेची महत्वाची उदाहरणे आहेत आणि ती 6व्या शतकातील सर्वात जुनी आहेत. येथील 4 गुहा शहराच्या आग्नेयेकडील मऊ बदामी वाळूच्या दगडाच्या रचनेतील टेकडीच्या उतारावर आहेत. समोरच्या बाजूला हे गार्डन आहे आणि वरच्या बाजूला आता आम्ही या ठिकाणी लेणी पाहण्यासाठी निघत आहोत. नंबर 1 ची संपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. गुहा 1 मध्ये हिंदू देवतांच्या आणि विषयांच्या विविध शिल्पापैकी नटराजाच्या रूपात नृत्य करणाऱ्या शिवाची एक प्रमुख कोरीव मूर्ती आहे. अशा पद्धतीचे पायऱ्यांचे टप्पे चढून मी आता वरच्या बाजूला निघत आहे. प्रवासी या ठिकाणी लोकांची गर्दी आपल्याला दिसत आहे. दगडांचे थर आपल्याला अशा पद्धतीचे दिसून येतात. नंबर 2 ची संपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. दुसऱ्या टप्प्यावर या ठिकाणच्या लेणी आपल्याला दिसून येतात. ते बाहेरच्या बाजूने अशा पद्धतीचे आहेत. गुहा 2 ही मांडणी आणि परिणामांच्या दृष्टीने गुहा 1 सारखीच आहे, ज्यात हिंदू विषय आहेत. त्यापैकी हरिहरा, अर्धनारी शिव, महिषासुर मर्दिनी, दवी, बहुगणेश आणि स्कंद हे पश्चिम बाजूला वाढवलेल्या गुहेतील एका वेगळ्या अँटी चेंबरमध्ये महान नटराजाच्या शिल्पासमोर आहेत. गुहा 2 मध्ये विष्णूच्या त्रिविक्रमाच्या रूपात असलेली प्रमुख आरामदायी प्रतिमा सर्वात मोठी आहे. बदामी गुहा मंदिरे ही दक्कन प्रदेशातील काही सर्वात जुन्या ज्ञात हिंदू मंदिरांची उदाहरणे आहेत. ऐहोळे येथील मंदिरासह त्यांनी मलप्रभा नदी खोऱ्याचे मंदिर वास्तुकलेचे केंद्र बनवले, ज्याचा प्रभाव भारतातील इतरत्र नंतरच्या हिंदू मंदिरांच्या घटकावर पडला. खालच्या बाजूला आपल्याला हे मोठं तळ दिसून येतं. या ठिकाणी आपल्याला भव्य अशी गुफा दिसत आहे आणि या ठिकाणी आजूबाजूला पडलेली ह्या मोठमोठ्या शिळा आपल्याला दिसून येतात. नंबर 2 ओलांडल्यानंतर ही मोठी तटबंदी आणि प्रवेशद्वार आपल्याला दिसून येतो. बदामीचं हे सुंदर दृश्य आपल्याला दिसून येतं आणि हे पाण्याचं तळ आहे. गुफा नंबर 2 झाल्यानंतर पुढच्या बाजूला आपल्याला ही गुफा दिसून येते, परंतु ती बंद अवस्थेत आहे आणि याच्या शिळा अशा पद्धतीच्या आहेत. मी या प्रवेशद्वारातून आता आतल्या बाजूला निघत आहे.
अशा पद्धतीचे पायऱ्यांचे टप्पे हे वरच्या बाजूला जातात. एक गुफा नंबर 3 आहे आणि आता याचं बांधकाम चालू आहे. सर्वात मोठी गुहा ही गुहा 3 आहे, ज्यात कुंडलीत सर्पावर बसलेल्या विष्णू अनंत भूदेवीसह अशा पद्धतीनं खालून वरच्या बाजूला मी आलेलो आहे. गुफा नंबर 3चा परिसर हा अशा पद्धतीचा आहे आणि मागच्या बाजूला आपल्याला संपूर्ण बदामी शहर हे दिसत आहे. या गुफेचं सध्या बांधकाम सुरू आहे. सर्वात मोठी गुहा ही गुहा 3 आहे, ज्यात कुंडलीत सर्पावर बसलेल्या विष्णू अनंत भूदेवीसह वराळ, हरिहर, उभ्या स्थितीतील नरसिंह, त्रिविक्रमाची महान प्रतिमा आणि विराट विष्णू आहेत. या गुहेत कर्नाटकच्या प्राचीन कलेचा परिपक्व टप्पा दर्शवणारे उत्कृष्ट कोरीव काम आहे. च्या मित्रांबरोबर मी ह्या बदामी भेटीसाठी आलेलो आहे. नंबर 3ची माहिती देण्यात आलेली आहे की कालखंडातील काही अवशेष आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. नंबर 3 संपवून मी 4थ्या गुफेकडे आता निघालेलो आहे. गुफा ही जैन धर्मियासाठी समर्पित आहे. मी आता 4थ्या गुफेकडे निघत आहे आणि त्याचा परिसर हा अशा पद्धतीचा आहे. या गुफेजवळ या उंच डोंगर दगडाच्या शिळा यांच्यातील भेद आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. 4थ्या गुफेमध्ये आपल्याला जैन शिल्पे हे आढळून येतात. गुहा 4 ही जैन धर्मातील आदरणीय व्यक्तींना समर्पित आहे. चौथ्या गुफेतली शिल्प ही अशा पद्धतीची आहेत. आतमध्ये आपल्याला पार्श्वनाथांची मूर्ती दिसून येते. बाहुबलीची मूर्ती आपल्याला दिसून येत आहे. या खांबावर तीर्थंकरांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत. आणि आतल्या बाजूला अनेक अशा मूर्त्या आहेत. सरोवराभोवती बदामीमध्ये अतिरिक्त गुहा आहेत. त्यापैकी एक बौद्ध गुहा असू शकते. अळी तीर्थ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणखी एका गुहेसारख्या
गॅलरीत सुमारे 27 कोरीव कामे आहेत. मित्रांनो, कर्नाटक जिल्हा बागलकोट पासून बदामी हे 30 ते 35 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी येण्यासाठी तुम्ही तुमच्या कोणत्याही वाहनाने येऊ शकता. या ठिकाणी येण्यासाठी तुम्हाला एसटी बसची या ठिकाणी सोय आहे. त्याचबरोबर खाजगी रिक्षा, कॅब, टॅक्सी यामधून देखील तुम्ही वाहतूक करू शकताय. जवळचं एअरपोर्ट याला हुबळी आहे. त्याचबरोबर बदामीमध्ये राहण्याची आपली चांगल्या प्रकारे सोय होऊ शकते. त्याचबरोबर हा तुम्ही प्रवास करणार असला तर जवळच तुम्ही बदामी, पट्टदकल, ऐहोळे आणि कुडेल संगम असा देखील तुम्ही प्रवास करू शकता. बदामी गुफांचा हा व्हिडिओ आम्ही याच ठिकाणी समाप्त करतो आहोत. तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नेहमीप्रमाणे कमेंट्स द्या, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल @एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन.